अध्यक्ष महोदय, एक अतिशय उपयुक्त आणि योग्य असं बिल या ठिकाणी शासनाने मांडलेलं आहे आणि त्यामुळे मी माननीय मुख्यमंत्री साहेबांचा, माननीय उपमुख्यमंत्री साहेबांचे मनापासून आभार मानतो. वास्तविक पाहता जे लाभ महानगरपालिकेने द्यायला हवेत, आता एक तर बोलणार आहे अध्यक्ष महोदय, एक तर बोलणार आहे. आणि त्यामुळे हे एक मोठी यादी माननीय आशिष शेलार साहेबांनी वाचून दाखवली की कशा पद्धतीने कोविडच्या नावाखाली अनेक धनदानग्यांना वेगवेगळ्या पद्धतीच्या सवलती ही मागील काळामध्ये मिळाल्या, परंतु सर्वसामान्य मुंबईकरांचा विचार हा त्यावेळेला झाला नाही. या बिलाच्या माध्यमातून आपण यापूर्वी सुद्धा कोविड ची परिस्थिती लक्षात घेऊन जी आर्थिक अडचण सर्वच स्तरामध्ये निर्माण झालेली आहे ती लक्षात घेऊन आपण प्रॉपर्टी टॅक्स मध्ये साधारणतः दर 5 वर्षांनी जे रिव्हिजन व्हायला पाहिजे तर ते रिव्हिजन मागच्या वर्षी सुद्धा पुढे केलं. यावर्षी सुद्धा या बिलाच्या माध्यमातून आपण आणखीन 1 वर्ष हे बिल हे रिवाइज्ड लादायचं नाही अशा पद्धतीचा या माध्यमातून निर्णय घेतो. परंतु अध्यक्ष महोदय, या बिलाच्या माध्यमातून जी मुंबईकरांची काळजी पुढच्या वर्षभराच्या साठी घेतली जाणार आहे, माझी थोडीशी विनंती सरकारकडे राहणार आहे की ह्या एकूणच जी कार्यप्रणाली आहे, जी कॅपिटलाइज्ड व्हॅल्यू सिस्टीम वर आम्ही प्रॉपर्टी टॅक्स याचं कॅल्क्युलेशन करू लागलो आणि त्यामुळे हा सगळा मालमत्ता कराचा भार हा सर्वसामान्य मुंबईकरांवर वाढत कसा चाललेला आहे, ही एकूण जी कार्यप्रणाली आहे ह्याचा सुद्धा कधी ना कधीतरी पुनर्विचार ही होण्याची आवश्यकता आहे आणि ते बोलायला मी खरं तर उभा आहे. अध्यक्ष महोदय, मुळात ही कार्यप्रणाली आली कुठून, तर सर्वप्रथम जवाहरलाल नेहरू नॅशनल अर्बन रिन्युअल मिशन मध्ये महानगरपालिकांना सांगितलं गेलं की तुमचं स्वतःचं एक उत्पन्नाचा स्रोत असलं पाहिजे, ऑक्ट्रॉय आता रद्द केला पाहिजे आणि त्यामुळे तुम्ही नवीन काहीतरी शोधा ऑक्ट्रॉयला पर्याय म्हणून. आणि त्यामुळे तमाम महानगरपालिकांनी स्वतःचे उत्पन्नाचे स्रोत शोधण्याचा निर्णय घेतला. मुंबई महानगरपालिकेने सुद्धा आता ऑक्ट्रॉय जाणार या नावाखाली, या सबबीखाली मालमत्ता करामध्ये प्रचंड वाढ करून टाकली. आता रईस साहेबांनी अनेक उदाहरणं दिली, त्यामुळे त्या उदाहरणांमध्ये मी जाणार नाही. परंतु अध्यक्ष महोदय, मालमत्ता कर आता काय, मुंबईकर हा बिचारा शोषिक आहे. काल बॉम्ब ब्लास्ट झाला तरी आज सकाळी उठून कामावर जावं लागतं आणि मग आपलीच पाठ थोपटून आम्ही घेतो किंवा आम्हाला आमचं कौतुक केलं जातं की मुंबई कधी थांबत नाही, मुंबई कधी झोपत नाही. ह्या सगळ्या शोषिकतेच्या कारणातून आम्ही मालमत्ता करामध्ये कशा पद्धतीने वाढ आमच्यावर लादली जाते ही याच्यावर कधी रिॲक्शन मुंबईकरांनी दिली नाही. अध्यक्ष महोदय, LUC लँड अंडर कन्स्ट्रक्शन एक रिकामा भाग आहे, एक रिकामा तुकडा आहे, भूभाग आहे, त्याच्यावर इमारत बांधायची. ज्या क्षणी तुम्ही त्याच्यावर प्लॅन अप्रूव्ह करून घेतले, 25 मजल्याचे जर का प्लॅन अप्रूव्ह झाले तर 25 मजल्याचा प्रॉपर्टी टॅक्स तुम्हाला पहिल्या दिवशी लागू झाला. अशा पद्धतीचा जिजिया करला सुद्धा लाज वाटेल अशा पद्धतीचे काही निर्णय महानगरपालिकेने घेतले. एकच सबबीखाली आमचा ऑक्ट्रॉय जाणार आहे, आमचा ऑक्ट्रॉय गेला. पण अध्यक्ष महोदय, मी हा मुद्दा यासाठी इथे मांडतोय की गेल्या महिन्यात सुप्रीम कोर्टाने आदेश दिले की आतापर्यंत अशा पद्धतीने LUC तुम्ही जो प्रॉपर्टी टॅक्स वसूल केलात तो सर्वांना पूर्वलक्षी प्रभावाने देऊन टाका परत. आता मोठी हालत खराब होणार आहे महानगरपालिकेची, कोणाकोणाचे किती पैसे आले आणि ते कसे द्यायचे. अनेक निर्णय ज्याचा उल्लेख रईस शेख साहेब तुम्ही केलात. अध्यक्ष महाराज आता असते तर त्यांना आणखीन जास्त पटलं असतं, कारण त्यांच्या मतदारसंघामध्ये काही भाग असे आहेत की जिथे आता रेसिडेन्शियल लोक निघून चालली. अख्खा गिरगाव हा तिकडून राहणारे लोक निघाले, मीरा रोड, भाईंदर, दहिसर, बोरिवली त्या ठिकाणी पोहोचले आणि त्या गिरगाव भागामध्ये मोठ्या प्रमाणावर कमर्शियलायझेशन सुरू झालं, कमर्शियल ऑफिसेस सुरू झाली. आता अशा कमर्शियल
परिसरामध्ये किराणा मालाचं दुकान तर चालणार नाही. आणि मग जर का एखाद्या माणसाने ठरवलं की किराणा मालाचं माझं दुकान आहे, ते आता किराणा मालाचं दुकान बंद करायचं, तिकडे एखाद्या चार्टर्ड अकाउंटंटला भाडं द्यायचं, तर जे भाडं येईल ना अध्यक्ष महोदय, त्या भाड्यापेक्षा जास्ती रक्कम ही मालमत्ता कर लागू व्हायला लागली. कारण तुम्ही चेंज ऑफ युजर केलात, आता रेसिडेन्शियलचे अधिकार तुम्हाला नाहीत, तुम्ही कमर्शियल केलं. म्हणजे विचित्र पद्धतीने महानगरपालिकेने लूटमार चालवली. ही या LUCच्या निमित्ताने सुप्रीम कोर्टाने ते दाखवून दिलं. अनेक केसेस कोर्टात पेंडिंग आहेत. पुढील काळात काय काय निर्णय येतील याची आपल्याला वाट पाहावी लागेल. अध्यक्ष महोदय, परत मी माझ्या मुद्द्याकडे येतो की हा आला कुठून? JNNURMच्या रिफॉर्म्सनी सुचवलं की ऑक्ट्राय काढा आणि स्वतःचा तुम्ही एक उत्पन्नाचा स्रोत शोधा. महानगरपालिकाने मालमत्ता कर हे स्वतःचं उत्पन्नाचं एकमेव स्रोत आहे जणू काही, अशा पद्धतीने मालमत्ता कर वाढवायला सुरुवात केली. अध्यक्ष महोदय, डेव्हलपमेंट चार्जच्या नावाखाली डेव्हलपमेंट सेस आणि त्याच्यानंतर प्रीमियम, या 3 गोष्टी भरता भरता डेव्हलपर हा जवळजवळ महानगरपालिकेला स्वतःचा 1/3 पार्टनर बनवून टाकतो. आणि एवढी रक्कम महानगरपालिका जी डेव्हलपर कडून घेते ते विकासक काही स्वतःच्या खिशातून देत नाहीत. आणि याच सर्वातून महागाई मुंबई शहरामध्ये हे जागेचे भाव अतिशय जास्त वाढू लागले. अध्यक्ष महोदय, मग ही जी बोंब होती की ऑक्ट्रॉय जाणार आणि त्यामुळे मालमत्ता कर वाढवला पाहिजे, ही बोंब तरी खरी होती का? हे सबब मी का म्हणतोय तर अध्यक्ष महोदय, माझ्याकडे आकडेवारी, मी मागच्या 10 वर्षांची आकडेवारी मुद्दामून या ठिकाणी आणली. याच सभागृहाने एक कायदा बनवला. ज्या वेळेला आपण GSTचा कायदा मान्यता दिली या सभागृहाने, त्याच वेळेला मुंबई महानगरपालिकेला मात्र जेवढा ऑक्ट्रॉय मधनचा इन्कम आहे तेवढा इन्कम हे राज्य सरकार GSTच्या माध्यमातून GST जे कलेक्शन आहे ते इन लिeu ऑफ ऑक्ट्रॉय हे महानगरपालिकेला देत राहील, मुंबई महानगरपालिकेला देत राहील, अशा पद्धतीचा आपण कायदा केला. एवढंच नव्हे तर वर्षाला 8% हे त्यात वाढवायचे, हे सुद्धा आपण कायद्याच्या माध्यमातून मान्य करून घेतलं. म्हणजे एका बाजूला ऑक्ट्रॉय जाणार म्हणून मालमत्ता कर वाढवला आणि दुसऱ्या बाजूला ऑक्ट्रॉय जरी जाणार असेल तरी त्याच्या बदल्यामध्ये आम्हाला हे ग्रँटिंग एड ऑन अकाउंट ऑफ कॉम्प्युटेशन इन लिओ कम्पन्सेशन इन लिओ ऑफ ऑक्ट्रॉय हे नवीन हेड महानगरपालिकेच्या बजेटमध्ये आलं. अध्यक्ष महोदय, 2012-13ला ऑक्ट्रॉय मधून 6,685 कोटी रुपयाची उत्पन्न होतं. त्याच्या पुढच्या वर्षी 6,728, त्यानंतर 6,587, 6,240, 7,229 अशा पद्धतीचं ऑक्ट्रॉय आमचा 2017-18 सालपर्यंत होता. 2017ला ऑक्ट्रॉयचं उत्पन्न गेलं, परंतु GSTच्या माध्यमातून ग्रँटिंग एड मिळू लागली आणि ती सुद्धा 7,000, 8,389, 9,000, 9,785 कोटी, 10,568 कोटी आणि या वर्षीचा बजेट एस्टिमेट होता 11,429 कोटी. म्हणजे अध्यक्ष महोदय, तुम्ही आम्हाला सांगितलं की ऑक्ट्रॉय जाणार आहे म्हणून मालमत्ता कर वाढवलात, परंतु ऑक्ट्रॉय गेलेलाही नाही. ऑक्ट्रॉयच्या बदल्यामध्ये जी रक्कम राज्य सरकार देते ती राज्य सरकार सुद्धा दरवर्षी 8% आणखीन वाढवत देते आणि त्यामुळे एका अर्थाने खरं तर महानगरपालिकेचं कोणतंही नुकसान हे ऑक्ट्रॉय गेल्याने झालेलं नाही. तर मग त्या सबबीखाली जे मालमत्ता कर तुम्ही आमच्याकडून वाढवून घेताय दरवर्षी, ते कसं काय वाढवता? आज या ठिकाणी सगळ्यांनीच म्हटलं की या आजच्या बिलामुळे 1,200 कोटी रुपये याचा लाभ मुंबईकरांना होणार आहे. परंतु कोणीही असं म्हटलं नाही की याच्यामुळे 1,200 कोटी रुपये मुंबई महानगरपालिकेचं नुकसान होणार आहे. आणि त्याचंही कारण अध्यक्ष महोदय, मागच्या 4-5 वर्षांचं मी मुंबई महानगरपालिकेचं इन्कम वाचून दाखवतो, ज्याच्यामध्ये 23,279 कोटी, 25,195 कोटी, 24,951 कोटी, अगदी कोविडच्या काळात सुद्धा 39,764 कोटी आणि गेल्या वर्षीचं बजेट एस्टिमेट 30,743 कोटी. म्हणजे कुठेही या 1,200 कोटी रुपयांमुळे मुंबई महानगरपालिकेचं फार मोठं नुकसान झालेलं आहे असं कुठेही दिसत नाही. जी सबब होती ऑक्ट्रॉय जाणार आहे ती सबब खोटी आहे, हेच या आकडेवारीवरून लक्षात येतं. आणि त्यामुळे
आपण मुंबईकरांना 1200 कोटी रुपयाचा हा लाभ यावर्षी तर देतोच होत, परंतु एकूणच ही कॅपिटलाइज व्हॅल्यू सिस्टीम जी आमच्या डोक्यावर लादली गेली, JNNURM चे केंद्र सरकारचे जर का पैसे असतील हवे असतील तर तुम्हाला हे या गोष्टी रिफॉर्म्स कराव्याच लागतील आणि त्या रिफॉर्म्सच्या नावाखाली आम्हाला आमच्यावर मालमत्ता कराचा बोजा हा वाढला. जे आजच्या केंद्र सरकारला टार्गेट करायचा प्रयत्न करत असतात नेहमी, त्यांना खरं तर हा प्रश्न विचारला पाहिजे की हे जवाहरलाल नेहरू नॅशनल अर्बन रिन्युअल मिशन कोणाचं होतं? मुंबईला जर का पैसा हवा असेल केंद्र सरकारचा तर तुम्हाला या रिफॉर्म्स केल्याच पाहिजेत. हे नियम कोणाच्या काळातले होते त्याचं सुद्धा थोडं आत्मपरीक्षण हे विरोधकांनी आजच्या केलं पाहिजे असं मला वाटतं. पण पुन्हा एकदा माझा मूळ मुद्दा, 1200 कोटी रुपयांचा लाभ आपण आज मुंबईकरांना देत आहे, तरी आमच्या डोक्यावर जी टांगती तलवार कायम आहे. हा नियम खरं तर दरवर्षीसाठी करण्याची आवश्यकता आहे. ही कॅपिटलाइज व्हॅल्यू सिस्टीमच चुकीची आहे आणि कॅपिटलाइज व्हॅल्यू सिस्टीमच्या आधारावर जो मालमत्ता कर आकारला जातोय त्या प्रणालीचा पुनर्विचार हा कधी ना कधी करावा लागेल. माझी या बिलाच्या माध्यमातून राज्य सरकारला विनंती आहे की याचा सर्वकष विचार करण्यासाठी एक समिती आयोजित करावी आणि याचा पुनर्विचार हा जरूर करावा, एवढीच विनंती.